नमस्कार. आज आपण इयत्ता दुसरी नवीन अभ्यासक्रम यामधील गणित विषयातील संख्यांचा लहान मोठेपणा हा घटक पाहणार आहोत. याच्यामध्ये मुलांना संख्यांचा लहान मोठेपणा समजावून कसा सांगायचा, याच्यामध्ये दिलेला स्वाध्याय कसा करायचा, मुलांना काय येणं अपेक्षित आहे आणि सोप्या पद्धतीने कसं सांगायचं, हे सर्व अगदी डिटेलमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल, पण मुलांच्या कन्सेप्ट क्लिअर होणं महत्त्वाचं आहे. यासाठी आपल्याला लागणार आहेत बघा 1 रुपये व 10 रुपयाच्या नोटा, आईस्क्रीमच्या काड्या, रंगीत ठोकळे, मणी, दशक बांगड्या किंवा दशक माळा, दशकाचे गठ्ठे, हे आपल्या पेटीमध्ये आलेलं साहित्य आहे बघा मोजण्यासाठी. इतर कार्टून्स दिलेले आहेत, हे दांडे, सुट्टे, ह्या सर्व वस्तूंचा वापर करून संख्यांचा लहान मोठेपणा शिकणार आहोत. मानो, ऑल ऑफ यू रेडी? गुड आफ्टरनून. आपण शिकूयात आता संख्यांचा लहान मोठेपणा हा खेळ खेळूयात आपण. ओके, अगोदर आपण लहान आणि मोठा ही संकल्पना समजून घेऊयात. इथं 2 कार्टून आहेत बघा. इथं आपल्याला आपल्या पेटीमध्ये हे आलेलं आहे. कुठली पेटी आहे? निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य पेटी. त्याच्यात मोजणीसाठी टोकन आलेले आहेत. त्यातलेच मी हे 2 टोकन घेतलेले आहेत लहान मोठेपणा समजून घेण्यासाठी. बाळांनो, इथं हिरव्या कलरचा जो आपण टेडी म्हणूया त्याला, छोटा टेडी. ओके, इथं ग्रीन कलरचा एक टेडी आहे आणि ऑरेंज कलरचा एक टेडी आहे, बरोबर आहे. मग ह्याच्यामध्ये लहान टेडी कोणता आहे रे? कोणत्या कलरचा आहे? हिरव्या. आणि मोठा टेडी कोणत्या कलरचा आहे? केशरी. म्हणजे लहान आणि मोठा ही गोष्ट तर तुम्हाला माहिती आहे, परंतु आता आपल्याला हे अंक दिलेले आहेत, असे अंक दिलेले आहेत. त्याच्यामध्ये लहान अंक मोठा अंक कसा ओळखायचा ते आता आपण पाहूयात. आता इथं ह्या ठोकळ्यांमधले मी काही ठराविक ठोकळे न मोजताच अंदाजे ठेवते. म्हणून आपण नंतर ते ठोकळे मोजूयात, ठीक आहे? तुम्हाला लहान मोठा शिकवायचं आहे मला. हे ठोकळे मोजूयात आपण. मोजा. 1 2 3. किती ठोकळे आहेत? 3. आता हे मोजूयात. हा 1 2 3 4 5 6 7. किती ठोकळे आहेत? 7. आता बघा, मला एक सांगा, हे ठोकळे किती आहेत? 3. हे ठोकळे किती आहेत? 7. मग ह्याच्यामध्ये कमी ठोकळे कुठे आहेत रे? हित आहेत का हित आहेत? इकडे. आणि जास्त ठोकळे कुठे आहेत? इकडे. मग आता एक लक्षात घ्या, जे कमी ते लहान आणि जे जास्त ते मोठे. लक्षात आलं? कमी ते लहान आणि जास्त ते मोठं. आलं लक्षात? मग आता 3 आणि 7 मध्ये याच्यामध्ये लहान संख्या कोणती रे? मग 3 का 7? 3. आणि मोठी संख्या कोणती? 7. आता आणखी आपण अंदाजे थोड्याशा काड्या घेऊया, ठीक आहे? कारण त्याच्यातनंच परत आपल्याला दशक एकक पण बघायचे. आता इथं मी ठराविक काड्या घेते, हे पुसते अगोदर, आणि इथं थोड्या काड्या घेते. हां, आता आपण मोजूयात काड्या. माझ्यासोबत मोजणार? चला मोजूयात. 1 2 3 4 5 6. किती काड्या आहेत? 6. आता ह्या काड्या मोजूयात आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. किती काड्या आहेत? 16. इथं लिहू मी 16? हां, आता इथं लिहिलं मी 16, ठीक आहे? आता मी मगाशीच काय सांगितलं? जे कमी ते लहान आणि जे जास्ती ते मोठे, बरोबर आहे. मग ह्याच्यामध्ये 6 लहान का मोठे? 6. आणि 16 लहान का मोठे? मोठे. 16 मोठे का? 16 मोठे का? कारण ते कमी का जास्त आहे? जास्त. आणि 6 लहान का? कारण की ते छोटे आहे. छोटे आहे का कमी? कमी, म्हणून ते कमी. आता इथं आपल्या पुस्तकामध्ये, पाठ्यपुस्तकामध्ये इथं स्वाध्याय दिलेला आहे बघा. इथं देखील तेच केलेलं आहे. आधी इथं मणी घेतलेत, मण्यांच्या साह्यानं 9 मणी काढलेत, 13 मणी काढलेत. 9 मणी कमी आहेत म्हणून 9 संख्या लहान, 13 मणी जास्त आहेत म्हणून 13 संख्या मोठी. इथं आता दशक आणि एकक मांडून संख्या लहान मोठी कशी ठरवायची हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. एकदा का मुलांना ही कन्सेप्ट आली की मुलांना ह्या पानावरती हा दिलेला स्वाध्याय, सोबतच हा दिलेला स्वाध्याय, हा दिलेला स्वाध्याय, हा दिलेला स्वाध्याय, आणि सर्वात महत्त्वाचं संख्यांचा चढता उतर क्रम जो पुढचा घटक आहे तो मुलांना व्यवस्थित येणार आहे. त्यामुळे ही कन्सेप्ट लक्षात घ्या. ह्याची मी हवं तर 4-5 उदाहरणं दाखवते. चला तर मग आपण पाहूयात. बाळांनो, आता काड्या किती काढल्या आपण? 6. ह्या किती काढल्या? 16. आता आपण एक काम करूयात, मी आणखी काड्या घेते. आपल्याला दशक एकक मधलं समजून घ्यायचंय ना. आपण दशक एकक, आता आमच्याकडे इथं दशक एककाचे, आमच्याकडं एक दशकाचे गठ्ठे रेडी आहेत, दशकाचे दांडे रेडी आहेत, दशकाच्या माळा रेडी आहेत, सुट्ट्या काड्या, सुट्टे मणी सगळंच आहे. परंतु दशक कसा तयार होतं याच्यासाठी मी अगोदर स्वतः एक गट्टा तयार करून दाखवेल असा,
आणि त्याच्यानंतर डायरेक्ट हे घेऊन उदाहरणं सोडून दाखवेल. बघा आता बाळांनो, मी इथं काही ठराविक काड्या घेत्या, मला सांगायचं तुम्ही. आपण मोजूयात मगासारखं सगळेजण मिळून, ठीक आहे? सर्वजण मिळून आपण मोजूयात. माझ्यासोबत मोजणार सगळे? चला पटपट मोजायचा बाळांनो. हा, आता आपण पहिलीत आहोत का? नाही, आता दुसरीत गेलोय. आपल्याला सगळे येते. हा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 15. ओके, आता इकडचं मोजूयात. पटपट पटपट मोजूयात. हा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 ह्या किती आहेत? आता इकडे लिहिते. ह्या आहेत 22 आणि ह्या किती आहेत? 15. आता 15 काड्यांमध्ये मी आधी दशकाचा गठ्ठा तयार करते. चालतंय? दशक किती होते, सुट्टे किती होत आहेत बघूयात. दशकाचा गठ्ठा करताना मला किती काड्या एकत्र बांधाव्या लागतील? 10. हो का? 3 4 5 6 7 8 9 10. दशकाचा किती गठ्ठा तयार झाला रे इथं? 15 मध्ये. अरे दशकाचा गठ्ठा किती तयार झाला? एक गठ्ठा तयार झाला. सुट्टे किती राहिले आपल्याकडं? सुट्टे किती राहिले आपल्याकडं? दशकाचा गठ्ठा किती तयार झाला? 1. आता इथं पण दशकाचे गठ्ठे करूयात आपण. हा, दशकाच्या गठ्ठ्यामध्ये किती ठेवावे लागतात? किती बांधावे लागतात दशकाच्या गठ्ठ्यात एकत्र? बांधू का? 3 4 5 6 7 8 9 10. हे बघा, दशकाचा एक गठ्ठा झाला. अजून एखादा गठ्ठा होतोय का आपण पाहूयात. 22 मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. दशकाचे किती गठ्ठे झाले रे 22 मध्ये? 2. सुट्टे किती राहिले? 2. सुट्टे किती राहिले? 2. ठीक आहे. हे बघा, हे झाले 22 आणि हे झाले 15. आता ह्याच्यामध्ये लहान मोठेपणा कसा ठरवायचा तुम्हाला माहिती, तरी पण मी सोपी पद्धत छानपैकी समजावून सांगते तुम्हाला. इथं दशकाचा गठ्ठा किती आहे? 1. इथं दशकाचे गठ्ठे किती आहेत? 2. मग इथं दशकाचे गठ्ठे कमी आहेत का जास्त आहेत ह्याच्यापेक्षा? कमी. इथं दशकाचे गठ्ठे ह्याच्यापेक्षा कमी आहेत का जास्त आहेत? जास्त. म्हणून इथं दशक किती आहे? एकच आहे. इथं दशक किती आहेत? 2. 2 आहेत. मग मोठी संख्या 22 का 15? 22. कारण एका दशकापेक्षा 2 दशक जास्ती आहेत आणि जे जास्त ते मोठे, जे जास्ती ते मोठे. आणि जे कमी ते लहान. जे कमी ते लहान. संख्यांचा लहान मोठेपणा म्हटलं की कमी आणि जास्त ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं. जे कमी ते लहान. बघा, जे कमी ते लहान. आणि जे जास्त ते मोठं. जे जास्त ते मोठे. आलं लक्षात? मग बघा, आता इथं दशक एकक इथं आपल्या पुस्तकात देखील सांगितलेलं आहे बघा. त्याच पद्धतीनं मी समजावून सांगते तुम्हाला. इथं हा घटक आहे, हा दशक आणि एकक. इथं दिलेले होते 19 आणि 25. आपण काढलेले आहेत 15 आणि 22. मग आपण दशकाच्या साह्याने, आणि इथं काय सांगितलंय की ज्याचा दशक मोठा ती संख्या मोठी. इथं आपण प्रत्यक्ष संख्या घेतली, वस्तू घेतल्या, दशकाचे गठ्ठे केले आणि त्याच्यानंतर हे काढलं. मग आता बघा, 15 मध्ये आणि 22 मध्ये लहान संख्या कोणती? 15. मोठी कोणती? 22. कारण 15 मध्ये दशक किती आहे? 1. 22 मध्ये दशक किती आहेत? 2. मग ही लहान मोठी संख्या आपण कशावरून ठरवली रे? दशकावरून ठरवली. बरोबर आहे का? आता तुम्हाला सर्व संख्या छान येत आहेत. गेल्या वर्षी तुम्हाला सर्व गोष्टी छान झालेल्या आहेत. बरोबर आहे? तुम्हाला हे सर्व येते, पण विसरलेलं असेल, तुमच्या लक्षात यावं, आठवावं म्हणून आपण पुन्हा एकदा सांगतोय. बरोबर आहे? मग दशक आणि एकक इथं आपण दशकावरून संख्या ठरवली की एक दशक 2 दशकापेक्षा कमी आहे, म्हणून 15 ही संख्या लहान आहे आणि 22 ही संख्या मोठी आहे. आता आपण इथं आणखी दिलेलं आहे बघा नमुने. डायरेक्ट इथं अंक दिलेले आहेत. अंकांवरनं पण पाहूयात, पण मला वाटतं वस्तूवरून आपण 1-2 जरा आणखी बघून घेऊयात. बाळांनो, आता इथं डायरेक्ट मी 2 संख्या ठेवलेल्या आहेत. ही संख्या आहे किती आहे रे? ही संख्या 18. आणि ही संख्या किती आहे? 34. बघा, आता इथं ठेवली 34, इथं ठेवली 18. मी आता डायरेक्ट काय करते, आपल्याकडे हे दशकाचे गठ्ठे आहेत. डायरेक्ट मी हे दशकाच्या गठ्ठ्यावरून डायरेक्ट मी इथं गठ्ठे आणि सुट्टे काढते. 18 मध्ये दशकाचे किती गठ्ठे घ्यावे लागतील मला? 1. सुट्टे किती घ्यावे लागतील? 8. बघा, हे बघा 18 घेतले. मग हे 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18. आणि 34 मध्ये दशकाचे गठ्ठे किती घ्यावे लागतील मला? हे 1 2 3. सुट्टे किती घ्यावे लागतील? 4.
1 2 3 आणि 4 हे झाले 34 आणि हे झाले 18. आता बघा मी मगाशी सुद्धा सांगितलं दशकावरून लहान आणि मोठी संख्या कशी ओळखायची. 1 दशकामध्ये दशकाचा गट्टा किती आला? एकच. 3 दशकामध्ये दशकाचे गट्टे किती आले? मग एक गट्टा 3 पेक्षा कमी आहे का जास्त आहे? कमी. आणि 3 गट्टे 1 पेक्षा कमी आहेत का जास्त आहेत? म्हणून 3 दशक ज्याचा आहे 34 ही संख्या कशी झाली? 18 संख्या कशी झाली? बघा इथं जो मुलांना स्वाध्याय दिलेला आहे माझं स्पष्ट मत आहे की मुलांना डायरेक्ट हे द्यायच्या अगोदर प्रत्येक अंकांचा सराव ह्या पद्धतीनं तुम्ही मुलांना स्वतः कुठलेही 2 अंक घ्यायला सांगा. मुलांनी अंक घेतले की मुलांना याप्रमाणे दशकाचे गट्टे सुट्टे किती होतात काढायला सांगा आणि त्यांना स्वतः स्वानुभव घेऊ देत की लहान संख्या कशी, मोठी संख्या कशी, किंवा 1 हा दशक कसा तयार होतो, 3 दशक कसा तयार होतो, किंवा 34 वस्तू म्हणजे प्रत्यक्ष किती आहेत आणि 34 मध्ये दशकाचे गट्टे किती होतात, सुट्टे किती होतात, 18 मध्ये दशकाचे गट्टे किती होतात, सुट्टे किती होतात, हा अनुभव स्वतः मुलांना घेऊ देत आणि त्याच्यानंतर मग ह्या घटकाकडे पटपट जायचं आहे. आता आपण काय बघितलं? दशकावरून संख्या लहान कोणती मोठी कोणती हे ठरवली. आता इथं पुढे दिलेलं आहे बघा त्यांनी की एकक मोठा असलेली संख्या म्हणजे दशक तर सेमच आहे परंतु एककावरनं ठरणारी संख्या लहान आहे का मोठी आहे कशी ती पाहूयात. बघा आता आपण एकक दशक समान असलेला परंतु एककावरनं लहान किंवा मोठी संख्या कशी ठरवायची हे वस्तूंच्या साह्याने प्रत्यक्ष पाहूयात. हे किती आहे तरी बाळांनो? हा अंक किती आहे? 14. हा अंक किती आहे? 17. 14 अंकासाठी मला दशकाचे किती गट्टे घ्यावे लागतील? 1. सुट्टे किती घ्यावे लागतील? 4. मुलांना हा दशक एकक खेळ सुट्टे गट्टे रोज खेळायला सांगा जेणेकरून मुलांना पटपट ह्या संख्या या सर्व संकल्पना लक्षात येणार आहेत. 17 मध्ये दशकाचे गट्टे किती घेऊ? 1. सुट्टे किती घेऊ? 6. ओके छान. 1 2 3 4 5 6 आणि 7. आता गंमत बघा बाळांना. मग अशी आपण कशावरनं लहान मोठीच ठरवली रे? हिथं दशकाचा गट्टा जास्त होता, हिथं दशकाचे गट्टे कमी होते, बरोबर आहे. पण आता हिथं पण दशकाचा गट्टा किती आहे? एकच आहे. हिथं पण दशकाचा गट्टा 1. मग ह्याच्यावरनं कळतंय का लहान मोठं? हे तर समान झालं. हे कसं झालं? समान झालं. परंतु आपल्याला लहान संख्या आणि मोठी संख्या ठरवायची 14 आणि 17 मध्ये. मग आता एकक बघूयात. हिथं एकक किती आहेत? सुट्टे किती आहेत? 1 2 3 4. हिथं सुट्टे किती आहेत? 7. मग 4 कमी आहेत का जास्त आहेत? कमी. आणि 7 कमी आहेत का जास्त आहेत? जास्त. मग जे कमी ते लहान. आणि जे जास्त ते मोठं. जे कमी ते लहान. जे जास्त ते मोठं. मग इथं हे 4 कसे आहेत? 4 एकक कसे आहेत? कमी आहेत. 7 एकक कसे आहेत? जास्ती आहेत. म्हणून 14 आणि 17 मध्ये लहान संख्या कोणती आली? मग 14. आणि 17 संख्या कशी आली? मोठी. आता आणखी एक बघूयात आपण संख्या. ठीक आहे. आणखी अशाच दशक समान असलेल्या संख्या बघूयात अजून आपण. इथं मी काढून ठेवलेत संख्या. बघा ही संख्या सांगा किती आहे? 74. ही किती आहे? 76. बरं 74 मध्ये मला दशकाचे गट्टे किती काढावे लागतील? 1 2 3 4 5 6 आणि 7. सुट्टे किती काढावे लागतील? 1 2 3 आणि 4. 76 मध्ये दशकाचे गट्टे किती काढावे लागतील? 7. आता 7 गट्टे आपल्याला पुरणार नाही. एक गट्टा मी तयार करते लगेच, मग घेऊयात आपण 7 गट्टे. ठीक आहे. हे बघा 76 मध्ये दशकाचे गट्टे किती काढावे लागतील? किती? 7. व्हेरी गुड. बघा 1 2 3 4 5 6 आणि 7. सुट्टे किती काढू 76 मध्ये? 1 2 3 4 5 आणि 6. आता बघा हे किती झाले? 74. हे किती झाले? 76. 74 मध्ये दशकाचे गट्टे किती आहेत मोजू आपण. 1 2 3 4 5 6 7. 76 मध्ये दशकाचे गट्टे 1 2 3 4 5 6 7. आता इथं पण 7 आहेत, इथं पण 7 आहेत. ह्याच्यावरनं लहान मोठं कळतंय का? नाही. मग आता कशावरनं काढणार आपण लहान आणि मोठं? सुट्ट्यावरनं. सुट्टे म्हणजेच एकक. सुट्टे म्हणजेच एककावरनं ठरवू. इथं किती आहेत सुट्टे? इथं सुट्टे किती आहेत? मग 4 कमी का जास्त आहे? 6 कमी. आता 4 कमी का जास्त कशापेक्षा? 4 हे 6 पेक्षा कमी आहेत का जास्त आहेत? आणि 6 हे 4 पेक्षा कमी आहेत का जास्त आहेत? म्हणजे कमी ते लहान. म्हणजे जास्त
ते मोठं. जे कमी ते लहान. जे जास्त ते मोठं. 74 आणि 76 मध्ये लहान संख्या कोणती? 74. 76 कशी संख्या झाली मग? मोठी. मोठी. आलं का लक्षात? हे बघा इथं पुस्तकामध्ये पण स्वाध्याय दिलेला आहे. इथं एकक मोठा असलेली संख्या, इथं संख्या दिली 63 61. दशक 6 आहे, एकक 3 आणि 1 आहे. एकक मोठा असलेली संख्या आहे 63. कशी ती आपण वस्तूंच्या सहाय्याने ह्या दोन संख्यांमध्ये पाहिलं. आणि इथं चिन्ह वापरायचंय, पेक्षा लहान पेक्षा मोठे. इथं चिन्हामध्ये कसं येणार मग आता? हे बघा इथं मी डायरेक्ट वस्तूच ठेवून दाखवते. 74 आणि 76 मध्ये हे तोंड, ह्या चिन्हाचं तोंड ह्या तिकडं आहे, त्याला म्हणायचं च्यापेक्षा मोठे च्यापेक्षा लहान. मग मोठी संख्या कोणती आली? ह्या दोन्हीमध्ये 76 आली बघा. 76 मोठे 74 पेक्षा. आता इथं चिन्हाचं तोंड कुठं? इकडं आहे. इथं हे 74 येणार ह्या बाजूला, 76 येणार ह्या बाजूला. 74 लहान 76 पेक्षा किंवा 76 मोठे 74 पेक्षा. अशा पद्धतीनं मुलांना हा संपूर्ण घटक, इथं ज्या वस्तू दिलेल्या आहेत, ह्या सर्व ज्या वस्तू दिलेल्या आहेत, मणी, दांडे, सुट्टे, दशकमाळा, अंक, काड्या, नोटा, या सहाय्याने समजून सांगायचे. आता आत्तापर्यंत आपण काड्यांच्या सहाय्यानेच घेतले. आता नोटांच्या सहाय्याने देखील आपण एक उदाहरण समजावून घेऊयात. आता आपण नोटांच्या सहाय्याने लहान आणि मोठी संख्या बघूयात. ही संख्या किती आहे? वाचा रे सगळेजण. ही संख्या किती आहे? 48. ही किती आहे? 54. आता मी 48 रुपये काढते. आपल्याला हे 10 रुपये कसे तयार झालेत माहिती आहे. हे सुट्टे 1 रुपयाच्या 10 नोटा झाले की हे 10 रुपये तयार होतात, बरोबर आहे. मी 48 रुपये काढते. मुलांना शक्यतो ही चलनी भाषा शिकवायची, कारण हे गणित जे शिकतोय हे व्यवहार ज्ञानासाठीच मुलांना शिकवते. आणि जर समजा तुमच्याकडे अशा 1 रुपयाच्या 10 रुपयाच्या नोटा शाळेत अवेलेबल नसतील तर काळजी करायची नाही. 1 रुपयाच्या अशा आणि 10 रुपयाच्या अशा, जे ॲमेझॉनचे पार्सलचे बॉक्स असतील अशा नोटा तयार करायच्या. आम्ही असल्या भरपूर नोटा तयार केलेल्या आहेत, पण ह्या आहेत म्हणून प्रत्यक्ष चलनी नोटा दाखवते मी. आता 48 रुपये काढते बघा रे. 10 20 30 40 50 कशाला? आपल्याला किती काढायचे आहेत? 48. मग 40 नंतर काय? 41 42 43 44 45 46 47 आणि 48. हे बघा हे 48 रुपये मी इथं काढले. आता किती रुपये काढायचे? 54. बघा 10 20 30 40 50. आता 60 कडे जाऊ का 51 52 कडे जाऊ? 51 51 52 53 54. बरोबर आहे. हे काढले 48 रुपये, हे काढले 54 रुपये. आपल्याला ठरवायचे 48 रुपये मोठे का 54 रुपये मोठे हे ठरवायचे. मग 48 रुपयामध्ये 10च्या नोटा किती आहेत रे? 4. 54 मध्ये 10च्या नोटा किती आहेत? 5. मग आपलं दशकावरूनच ठरलं, 10 म्हणजेच एक दशक ना, दशकावरूनच ठरलं की 54 रुपये जास्त म्हणजेच मोठे आणि 48 रुपये कमी म्हणून 48 लहान. मग 48 आणि 54 मध्ये मोठी संख्या कोणती? 48 आणि 54 मध्ये लहान संख्या कोणती? 48. व्हेरी गुड. आता ह्याच पद्धतीनं इथं जे दिलेले आहेत हे दांडे आणि सुट्टे. दशकासाठी हा दशक दांडा वापरायचा, सुट्ट्यासाठी हे मणी वापरायचे. आणि दशकमाळा आणि मण्यांमध्ये दशकमाळांसाठी अशा तयार केलेल्या माळा वापरायच्या आणि सुट्टे हे मणी वापरायचे. मला तुम्हाला संख्यांचा लहान मोठेपणा कळला का? आता दांडे सुट्टे राहिलेत. आपण समान एकक असलेल्या ह्याच्या दांडे सुट्ट्यावरून उदाहरण बघूयात. बघा आता हे दांडे आणि सुट्ट्यावरून आपण लहान मोठी संख्या, ज्याचा एकक मोठा ती संख्या मोठी, कसं ते दांड्या सुट्ट्याच्या सहाय्याने पाहूयात, म्हणजे तुम्हाला कळेल सगळ्या वस्तू कशा वापरायच्या. ही संख्या बघा बाळांनो, काय ही संख्या? 28. ही 25. 28 मध्ये दशकाचे दांडे किती काढू? 2. हे बघा मांडे 2. सुट्टे किती काढू? 8. 8 म्हणी सुट्टे काढते. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 हे झाले 28. 25 मध्ये दशकाचे दांडे किती काढू? 2. 1 2. सुट्टे किती काढू? 5. 1 2 3 4 आणि 5 झाले. आता इथं बघा 28 आणि 25 मध्ये दशक दांडे 28 मध्ये किती आहेत? 2. 25 मध्ये दशक दांडे किती आहेत? 2. मग लहान मोठी संख्या कळणार का ह्याच्यावरून? नाही. कशावरून कळणार मग आता? सुट्ट्यावरून कळणार, एककावरून कळणार. इथं किती आहेत रे एकक? 8. इथं एकक किती आहेत? 5. मग मोठे किती? मोठी संख्या कुठली येणार? 8, कारण 5 पेक्षा 8 हे जास्ती आहे. आणि लहान कुठली आली? 25, कारण 8 पेक्षा 5 हे कमी आहे. आणि आपला लहान मोठ्या संख्येचा नियम काय? जे कमी ते लहान.
आणि जे जास्त ते मोठे. व्हेरी गुड. मला वाटते तुम्हाला आता हे सगळं यावरून लक्षात आलेलंच असेल. आता स्वाध्याय बघूयात आपण.